हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. आणि हां, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप वेलकम माझ्या चॅनलमध्ये आणि तुम्हा सगळ्यांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आजच्या दिवसात काय काय होते तुमच्याशी शेअर करते. त्याआधी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. सकाळी एवढ्या लवकर उठून सुद्धा अजूनही माझं बेडरूम सुद्धा अजून आवरून नाही झालं आहे. काय करतोय अव्यू तू? काय चाललंय तुझं? आता सांग काय झालं? दार उघडं होतं का? धमकी देतोयस अव्यू तू बाबांना? धमकी देतोयस? आज नाश्त्याला आहे फोडणीचा भात. काल मला चणे टाकायचे होते पण हेच सगळं होतं ना म्हणून मी काही बनवलंच नाही. म्हटलं उद्या करते. प्रीतमला नाश्ता देऊन झाला होता आणि आता मी आणि मावशी नाश्ता करायला बसणार होते. मोस्ट ऑफ टाईम मी मावशीबरोबरच नाश्ता करते. म्हणजे प्रीतमला मी आधी देऊन देते, तेवढ्या वेळेत मी अव्यूला पण भरवून देते आणि त्यानंतर मी आणि मावशी निवांत बसून मस्त असा नाश्ता एन्जॉय करतो. मावशीला कलर लावायचा आहे ना? कलर लावू आपण मावशीला मस्त पैकी. ये इकडे ये अव्यू. खाली गेला ना की गाडी काढ, फोर व्हीलर काढ. असं चालतच नाही तर दुसरं काही. छान असा नाश्ता पण करून झाला होता. मी म्हटलं चला तर थोडीशी प्लेट सजवून घेते. ही कालचीच थाळी आहे ज्यावर मी पूजेसाठी सगळं घेऊन गेली होती. म्हटलं असं नॉर्मल करण्यापेक्षा आपल्या घरी फुलं पण आहेत तर आजूबाजूला थोडेफार फुलं टाकते. आणि कालच्या दिवशी ना संडे मार्केटमधनं मी 2 कलर्स घेऊन आली होती. एक म्हणजे गुलाबी कलर जो गुलाल असतो आणि दुसरा म्हणजे पर्पल कलर जो मला नेहमीपासून आवडतो. त्यानंतर मी मावशीला छान असं कलर लावलं. मावशी नकोच बोलली. मी म्हटलं होळी आहे काही होत नाही, थोडंफार लावूया. मग मी मावशीला, मावशीने अव्यूला आणि मला सुद्धा छान असं कलर लावलं. अव्यू थोडा घाबरत होता, त्याला थोडी भीती वाटत होती. मागच्या वर्षी त्यांनी भरपूर होळी खेळली होती कारण त्यावेळेस आम्ही वर्षा अँड फॅमिली बरोबर मस्त होळी खेळली होती. आणि त्याच्या आधी तो खूप छोटा होता, 1-1.5 महिन्याचाच होता जेव्हा आम्ही नागपूरला होतो. अरे हॅपी होली म्हणा मावशी. काय झालं एवढं रडायला अव्यू तुला? बघतो काय म्हणताय जा. जाणार त्याच्यासोबत 1 मिनिट. काय चालतंय पोराचं? इतका भयंकर त्रास देतो. आता गाणं लागलं तर बघा कसं थांबलंय. प्रीतमला कॉफी हवी होती आणि मला पण ते थोडं काही बरं नाही आहे तर मी पण विचार केला की थोडी हळद घालून कॉफी बनवते. म्हणजे मी पण थोडी हळद घातलेली कॉफी जी आहे ती पिऊन घेईल. मला ना गळ्याला खूप त्रास होतो आहे. मला मोस्ट ऑफ टाईम असं होतं की माझे ते टॉन्सिल्स वाढतात आणि मग त्यानंतर मला सर्दी आणि खोकला होतो. आजही तसंच काहीसं फील होत आहे. त्यातल्या त्यात आता होळी आहे तर खरं तर माझी इच्छा नव्हती अजिबात होळी सेलिब्रेट करायची बिकॉज अव्यूची पण सर्दी अजून काही बरी नाही झाली आहे. प्रीतमला सुद्धा थोडासा खोकला आहे आणि आता माझा खोकला तर जस्ट सुरुवात झाली आहे. तर मला चांगलाच त्रास झाला असता म्हणून मी म्हटलं आपण नको खेळायला. पण अव्यूची जी इंटरेस्ट आहे ना पाण्याबरोबर खेळणं किंवा कलरबरोबर खेळणं ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर मला माहिती होतं की त्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. तर मी म्हटलं की चला आपण जास्त वेळ नाही पण आपण थोड्या वेळच खेळूया होळी. आणि कलर मी काल घेऊन आलीच आहे तर थोडंफार एन्जॉय करूया. आणि तेच मग आता इथे आम्ही कॉफी वगैरे छान पिऊन घेतली होती आणि त्यानंतर आम्ही आमची होळी सुरू केली खेळायला. चला तर तुम्ही पण एन्जॉय करा. चला तर आता आमची घरची जी होळी आहे ती खेळून छान झाली होती.
होती. आणि आमच्या सोसायटीमध्ये पण होळी फेस्टिवल ऑर्गनाईज केलं होतं. काल होलिका दहन होतं आणि आज धुलीवंदन आहे. सो आम्ही तिथेच जाणार होतो आता खेळायला, म्हणून मी थोडं फ्रेशनअप झाले आणि त्यानंतर मी, प्रीतम आणि अव्यू आम्ही तिघंही गार्डनकडे जायला निघालो. भरपूर लोक तिथे ऑलरेडी खेळत होते. आम्हाला 10 AM ऑनवर्ड्सचा टाईम दिला होता. आम्हाला 10 वाजताच यायचं होतं. पण माझं असं होतं की मी स्वयंपाक पण करूनच जाईल, कारण जर मी लेट गेले म्हणजे लवकर गेले तर माझा स्वयंपाक राहून जाईल आणि आल्यावर मग यांना भूक पण लागेल. म्हणून मी स्वयंपाक, नाश्ता, भांडी सगळं करूनच मग तिकडे गेले. तर आम्हाला काहीतरी 11 वाजले होते. आणि त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो. इथे भरपूर लोक ऑलरेडी होळी खेळत होते. आणि आजच्या दिवशी माझा एक खूप वाईट एक्सपिरियन्स इथे घडला आहे. तो काय ते मी पुढे तुम्हाला व्यवस्थित असं एक्सप्लेन करून सांगितलं आहे, नक्की बघा. चला तर आता ते काय झालं ते नंतर बघूया. तेव्हा त्याच्या आधी तुम्ही हे एन्जॉय करा की आज आम्ही किती छान इथे एन्जॉय केलं बिफोर दॅट एक्सपिरियन्स. हो लावा लावा. आज आम्ही एक्झॅक्ट वेळेवर जेव्हा आम्ही खाली खेळायला गेलो ना, तेव्हाच इथनं ही पिचकारी विकत घेतली होती अव्यूसाठी 120 रुपीजची. आणि लगेच प्रीतमने त्याला जोरात ओढलं तर ती तुटून गेली असं आम्हाला वाटलं, पण ती तुटली नव्हती. आणि त्यानंतर आम्ही भरपूर वेळ पिचकारी बरोबर खेळलो. अव्यूने पण खूप मस्त एन्जॉय केलं. त्याला म्हणजे वाटलं की पाणी बरोबर आई बाबा पण आपल्याशी खेळत आहे, कारण त्याला पाणी खेळायला खूप आवडतं. फक्त एवढं आहे की त्याच्या चेहऱ्यावर जेव्हा पाणी पडतं ना तेव्हा तो थोडा घाबरतो. आणि मला वाटते सगळ्यांनाच तसं होत असेल, इव्हन आपल्या पण एकदम चेहऱ्यावर पाणी पडलं की आपण थोडंफार घाबरतो. चला तर आम्ही मस्त खूप मजा मस्ती केली तिघांनी इथे. लग्नाआधी मी अजिबात होळी खेळत नव्हती, पण लग्न झाल्यानंतरही आम्ही आय थिंक 1 वर्ष नाही खेळलो. आणि त्यानंतर पहिल्या वर्षीपासूनच खेळलो. 2nd इयर आम्ही नाही खेळलो, 3rd इयर आणि आता हा 4th इयर आहे. आम्ही नेहमी होळी सेलिब्रेट करतो. आणि आता अव्यू आल्यापासून ना आमच्याकडे एक सॉलिड आणि व्हॅलिड रिझन आहे की अव्यूला आवडतं, चला आपणही खेळू. प्रीतमला थोडा कमी इंटरेस्ट आहे, पण तो सुद्धा ना आता आमच्यामध्ये भरपूर इन्व्हॉल्व झाला आहे. आणि आम्हाला आवडतं म्हणून तो पण खूप मजा मस्ती करतो. आणि त्याला सुद्धा आता हे सगळं आवडायला लागलं आहे. चला तर पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. हॅलो एव्हरीवन, चला तर होळी मस्त झाली आहे. मला कालपासून थोडा खोकला आहे, बट ठीक आहे. छान होळी झाली. आम्ही आधी घरी खेळलो, मग सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊन खेळलो. भरपूर लोक होते सोसायटीचे. आणि त्यानंतर घरी येऊन आम्ही परत खेळलो. त्याच्या मागचं रिझन असं होतं, आम्ही घरी येऊन खेळून गेल्यानंतर आमचं हेच होतं, तिथून खेळून आलं की लगेच आपण आंघोळीला जाऊया. पण आज सोसायटीवाल्यांनी एक खूप विचित्र गोष्ट केली. म्हणजे मला नाही पटलं ते. आणि प्रीतमला पण त्या गोष्टीचा थोडा राग आला. झालं असं की आम्ही सगळेच होळी खेळतोय, तिथे पाणी बंद झालं. आणि त्यानंतर बाजूला सिंक आहे, तिथनं तुम्ही पाणी घेऊ शकतात. आम्ही जात होतो, पण एक दादा बोलले की आता पाणी परत सोडणार आहे. मी म्हटलं तिथे जाईपर्यंत परत इथे सोडेलच, म्हणून मी थांबली. आणि त्यानंतर त्यांनी पाणी सोडल्यानंतर ते सगळ्यांच्या अंगावर स्प्रे करत होते. इट्स ओके. आता काय आहे ना, लहान मुलांवर एवढं पाणी आलं की ते थोडेसे घाबरतात. आणि अव्यू आणि आम्ही जी बकेट परत येऊन घेऊन गेली होती ना, त्यात मी थोडं पाणी घेऊन गेली होती. आणि त्या पाण्याबरोबर सगळेच खेळत होते, तर ते पाणी लवकर संपून गेलं. तर मी त्या जिथे पाणी सोडलं होतं पाईपमध्ये तिथे गेली
आणि म्हटलं मला प्लीज बकेटमध्ये पाणी द्या. तर त्यांनी मला म्हटलं एकदम थोडंसं पाणी दिलं, असं सोडलं आणि लगेच घेतलं पाईप. आणि मग मी 5 मिनटं वेट केलं. मग मी परत त्यांच्याकडे गेली, म्हटलं दादा प्लीज पाणी द्या, आम्हाला लहान मुलांना खेळायला हवं आहे. तर ते बोलले की अभि रुको. आणि ते सगळ्यांच्या अंगावर पाणी टाकत होते. आणि तेही प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्यांच्या अंगावर पाणी टाकत होते, दॅट इज ओके. सगळ्या वुमन्स वगैरे होते तिथे आणि ते डान्स करत होते, त्यांच्या अंगावर ते पाणी टाकत होते. त्यानंतर लगेच म्हणजे मी तिथनं आली, म्हणजे मी थांबली परत 10 मिनटं. आणि लगेच मी काय बघते, त्या 10 मिनटात प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर ते पाणी टाकत होते, म्हणजे ज्यांना धुवायला हवं आहे, कोणाच्या चष्म्यावर पाणी टाकून ते धुवून देत होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण पाणी टाकून देत होते. आणि कोणाला जर बाळांना पाणी हवं आहे छोट्याशा बकेटमध्ये तर तिथे पण देत होते. तर मी म्हटलं आता हे सगळ्यांना देत आहे तर मी पण जाते. सो मी परत ती बकेट घेऊन गेली. तर त्यांनी परत वुमन्सच्या अंगावर पाणी टाकणं सुरू केलं आणि मला पाणी नाही दिलं. असं माझ्याबरोबरच 3दा झालं. आणि पहिल्यांदा प्रीतम गेलेला, तर प्रीतम काही जास्ती बोलत नाही. तर सेकंड टाइम मी गेली आणि थर्ड टाइम पण मी गेली. आणि त्यानंतर ना आम्ही दोघं पण खूप सॅड होऊन गेलो, कारण अव्यूला पण खेळायचं होतं. आणि तुम्हा सगळ्यांना पण माहिती आहे अव्यूला पाणी घ्यायला किती आवडतं, तो ग्लासमध्ये वगैरे. आणि आमचं हेच मोठं होतं की त्याला खाली घेऊन जाऊ आणि त्याला पाणी खेळू देऊ आज मनसोक्त, कारण त्याला ती गोष्ट आवडते खेळायला. आणि तिथे भरपूर लोक होते म्हणून आम्ही तुरंत जाऊन त्याच्यासाठी पिचकारी पण आणली की तो एन्जॉय करेल. आणि पिचकारीमध्ये पाणी भरायसाठी बकेटमध्ये किंवा एखाद्या कंटेनरमध्येच पाणी लागतं. सो त्यांनी मला 3दा पाणी नाही दिलं. आणि या गोष्टीचं खरंच आम्हाला खूप वाईट वाटलं. आणि तिथून प्रीतम खूप सॅड होऊन आला, बोलला दीपिका यार आपण पण इथे रेंट पे करतो आणि तो सगळ्या बायकांच्या अंगावर पाणी टाकतोच आहे, तर आपल्याला तरी 2 मिनटं पाणी दिलं असतं तर काही झालं नसतं. आणि मग तिथं आम्ही दोघंही सॅड होऊन घरी आलो. मग तरीसुद्धा मी थोडं चेअरअप करायसाठी बाल्कनीमध्ये पाणी घेतलं. आम्ही तिघं पण थोडा वेळ खेळलो. पण कसं ना आपण इथे राहतोय आणि मी प्रत्येकच फेस्टिवलमध्ये खाली जाते, म्हणजे सोसायटीच्या मेंबर्समध्ये जाते. आम्ही आता होलिका दहन होतो तेव्हा गेलो, गणपती असो, नवरात्री असो, 9 दिवस असो, किंवा आणखी पण काही पण असू द्या, गणतंत्र दिवस असू देऊ, म्हणजे सगळ्याच दिवसांमध्ये जे काही खाली सेलिब्रेशन होतं त्यावेळेस इंडिपेंडन्स डेला वगैरे आम्ही सगळे, मी प्रीतम मला खूपदा नाही पण म्हणतो, पण तरी मी म्हणते नाही आपण जाऊया, व्ह्यूसाठी पण जाऊया. आणि मलाही चांगलं वाटते आणि थोडंफार मी शूट करेन तर तुमच्यापर्यंत पण मी पोहोचवू शकेल सगळ्या गोष्टी. बट आज असा एक्सपिरियन्स आला ना तर खरंच आमचं मन दुखलं. आणि एक ती गोष्ट येते ना की यार आय डोंट नो, पण ना मला चांगलं नाही वाटत आहे. म्हणजे मला खरंच ही गोष्ट इथे सांगावं की नाही माहिती नाही. आणि ही आमचं हे स्वतःचं घर असताना तरीसुद्धा ही गोष्ट मी बोलली असती की या सोसायटीमध्ये असं झालं. आता मी सोसायटीचं नाव मेन्शन नाही करणार, पण मला खूप वाईट वाटलं. आणि मला जर चान्स मिळाला ना तिथे जाऊन कोणी कंप्लेंट म्हणून टाकायचं तर मी नक्की ही कंप्लेंट टाकेन. जर तुम्ही सगळ्यांना पाणी देते तर तुम्ही आम्हाला थोडंसं खेळायला पाणी देऊ शकत होते. आणि मला ही गोष्ट बिलकुल नाही आवडली. आणि या गोष्टीसाठी मी खूप जास्ती चिडली आहे सोसायटी मेंबर्सवर आणि स्पेशली त्या व्यक्तीवर. आणि जो व्यक्ती मला पाणी नव्हता देत तो या सोसायटीचा आय थिंक टॉपेस्ट मधला व्यक्ती आहे, त्याचं स्वतःचं घर पण इथे आहे. आणि मला खरंच या गोष्टीचं वाईट वाटलं. आणि माझ्यापेक्षा जास्त प्रीतमला वाईट वाटलं, बिकॉज एव्हरी पॅरेंट्स वॉन्ट्स की त्यांची बेबीजनी एन्जॉय करावं आणि ऑल्सो आम्हाला पण तेच हवं होतं. सो इफ पॉसिबल मी गुगल्स रिव्ह्यूमध्ये पण नक्की टाकेल की आय डोंट नो, दे नोज की आम्ही टेनेंट आहो की काय, बट व्हॉट एव्हर इट इज, आम्ही टेनेंट आहो, आम्ही पैसा देऊन इथे राहतो, आम्ही मेंटेनन्स आमचा ओनर इथे देतो. त्यानंतर जे काही गणपतीची वर्गणी असते ते सुद्धा आम्ही देतो. आम्ही कोणत्याच गोष्टीत कधी नाही म्हणत नाही. इवन आता पण आमचं वॉटर प्युरिफायरचा इश्यू झाला, त्यात पण पूर्ण पैसे आम्ही दिले, ओनरने आम्हाला 1 रुपया त्यात दिला नाही, जेव्हा की ते सोसायटीचा प्रॉब्लेम होता. म्हणजे सोसायटीने पाणी सोडलं, जे अनवॉन्टेड वॉटर होतं ते येऊन फसलं होतं तिथे. सो स्टील आम्ही तिथे सपोर्ट केलं. सो हे जे त्यांचं बिहेवियर होतं हे आम्हाला अजिबात नाही आवडलं. पॉसिबल असेल तर मी नक्की ह्या गोष्टीची कंप्लेंट टाकेल. सो चला, आता पुढे दिवसाला काय होते आय डोंट नो. आम्ही तर चांगलाच दिवस घालवू, बट ती गोष्ट मनात राहिली आहे. आय डोंट नो आता त्याच्यानंतर जो काही फेस्टिवल होईल त्यावेळेस आम्ही जाऊ, मनात राहील काही ना काही गोष्टी. आणि पॉसिबल असेल तर मी कंप्लेंट तर करणारच आहे. एनिवेज कलर काढायचा खूप प्रयत्न केला आहे, घासून पण निघाला नाही आहे. हाताला बघू शकता, या हाताला पण आहे. आय थिंक 1-2 दिवस आणखी लागेल. चला तर माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आजच्या दिवसाला आता आरामच होईल थोडाफार, आणि थोडाफार जेवण करून आराम करू. व्हिडिओ आय थिंक ऑलरेडी मोठा झाला आणि ऑल अबाउट होली, धुलीवंदनबद्दल झाला आहे. सो चला भेटूया मस्त अशा व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय. आणखी एक गोष्ट, उद्या मी आणखी एक व्हिडिओ शूट करणार आहे. उद्या आहे प्रीतमचा वाढदिवस. ब्रिंगिनपासूनच सुरू करणार आहे मी. प्लॅनिंगमध्ये खूप काही आहे. आय होप की मी हा प्लॅन एक्झिक्यूट करू शकेल, कारण व्हॅलेंटाईन्स डेला माझा पचका झालेला. सो चला भेटूया तेव्हापर्यंत बाय अँड हॅपी धुलीवंदन. तुम्ही पण मस्त एन्जॉय करा. आय नो की धुलीवंदनमध्ये असतं की बुरा ना मानो होली है, बट जे आमच्याबरोबर आज घडलं त्याच्याने खरंच वाईट वाटण्याची गोष्ट होती ती. चला भेटूया, बाय.